So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणे किती छान आहे. Amen. आमेन. Once again this evening, परत एकदा आज या सायंकाळी God has great plans for you. देवाच्या योजना तुमच्यासाठी महान आहेत. He may release a blessing for you this evening, आणि आज या सायंकाळी देव तुमच्यासाठी एखादा आशीर्वाद तरी मोकळा करेलच. and you may not even know it. आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की देवाने हा आशीर्वाद माझ्यावर मोकळा केला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. हा कालच्या उपदेशाचा परिणाम आहे बर का. वो विजन हर एक में आ गया है. When the sky is blue, जेव्हा आकाश निळं असतं build the ark. तेव्हाच तारू बांधा. When the sky is blue, आकाश निळं असतानाच build the ark. तारू बांधून टाक. We'll open our Bibles to Matthew chapter 24 verses 44. मत्थ्याचा 24वा अध्याय आणि त्यातलं 44 वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Matthew 24 verse 44. मत्थ्य 24:44. Be ready because the Son of Man will come at an hour you do not expect. मत्थ्य 24:44 मध्ये लिहिलंय, यामुळे तुम्हीही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत आहे. Amen. आमेन. When you least expect, अगदी जेव्हा तुमची आशा अपेक्षा नाहीये Jesus will come. त्याच वेळेला येशू येतील. Amen. आमेन. Jesus spoke these words as a warning, आणि येशू ख्रिस्ताने हे शब्द एक सूचना म्हणून दिले. not to the wicked people, दुष्ट लोकांना नाही, but पण to everyday people रोजची माणसं जी आहेत त्यांना, who think that they have time. ज्यांना असं वाटतं की आपल्याकडे वेळ आहे, अजून तर खूप वेळ आहे. And then he gave an example आणि मग येशूने एक उदाहरण दिलं how the last days will be. की शेवटचे दिवस कसे असणार आहेत. He set an example of the days of Noah. आणि नोहाच्या काळातलं उदाहरण येशूने दिलं. See, he didn't set any other example, बाकी कुठलंही उदाहरण किंवा किस्सा येशूने दिला नाही, because there also there is a similarity. कारण तिथेही एक साम्य आहे. Some are saved, most perish. काहींचंच तारण झालंय आणि जास्तीत जास्त लोकांचा नाश झालाय. And so he is setting an example before us. तर आपल्या समोर तो एक उदाहरण घालून देतोय. And so we need to see तर आपण हे पाहायला हवं. how things were during the days of Noah. जो नोहाचा काळ होता तो काळ कसा होता, त्या काळात काय गोष्टी होत होत्या. The sky was very clear. आकाश अगदी क्लिअर आणि निळं होतं. The sun was maybe very warm. आणि सूर्य उबदार होता. मे बी Children may be playing as all other days. मुलं बाळ इतर सगळ्या दिवसांप्रमाणे खेळत असतील. The shopkeepers must be selling fresh bread and vegetables. दुकानदार आपला व्यापार करत असतील, ताज्या भाज्या वगैरे वगैरे. The neighbors would have been laughing over the afternoon tea. शेजारी पाजारी दुपारच्या चहाच्या समयी गप्पा चर्चा हसून खेळून करत असतील. Somebody must have leaned to the other and said, आणि कोणीतरी दुसऱ्यावरती आधार घेऊन बोलला असेल, beautiful weather today, isn't it? आज किती सुंदर हवा आहे ना. It doesn't look that any kind of judgment would be there. आणि काही न्याय वगैरे असेल असं वाटत नाही. Everything is looking so beautiful. किती सुंदर आहे ना आजचा दिवस, हवामान किती छान आहे. And nearby maybe a couple who is celebrating the wedding. आणि जवळपास तिथेच कोणीतरी एखादं जोडपं असेल, लग्न साजरं करत आहे, Dancing, music, नृत्य करत आहे, संगीत वाजत आहे, नाच गाणं चाललेलं आहे, feasting. मेजवानी चाललेली आहे, Everybody is rejoicing. सगळे आनंद करत आहेत. That's what Jesus said, isn't it? येशू असंच म्हणाले ना, They will be eating and drinking, की ते खात असतील, ते पीत असतील, getting married. लग्न करत असतील. And so these are the rejoicing times. आणि हे सगळे आनंदाचे क्षण असतात ना. And someone must have shouted, आणि मग कोणीतरी ओरडलं असेल, today we have party in my house, please come to my house. कोणीतरी म्हटलं असेल त्यावेळेला, आज माझ्या घरी मी पार्टी ठेवली आहे, तुम्ही सगळ्यांनी या. Another family must have just gone for a picnic. आणि एखादी फॅमिली कुठे सहलीला गेली असेल. मी चित्र रंगवून देतो नोहाच्या काळात कसं होतं. Some must have gone for a vacation. काही सुट्टीला गेले असतील गावाला. And in the middle of it all या सगळ्यामध्ये stood Noah. नोहा उभा राहिला. In the middle of it stood Noah. या सगळ्या चित्रात, या सगळ्यात नोहा उभा राहिला. And what was he doing? आणि नोहा काय करत होता. He was sweating in the sun. तो सूर्याखाली उन्हात घाम फुटलेला.
pulling wood, लाकूड खेचतोय hammering away as something that made no sense to anyone else. आणि असं काहीतरी करतोय लाकूड घेऊन त्या लाकडाचं की ज्याचा कोणालाच अर्थ लागत नाहीये की हा करतोय काय. He's making a huge boat. तो मोठी नाव तयार करतोय. His focus is the boat. त्याचं लक्ष ते नाव आहे, ते दारू आहे. Nothing else matters for this man Noah. बाकी कुठलीच गोष्ट या नोहा नावाच्या माणसाला आता फरक पाडत नाहीये. I mean, he's not building a car, तो काही गाडी तयार करत नाही, बांधत नाहीये, but a boat. एक नाव तारू बांधतोय. Nobody had seen a boat till then. तोपर्यंत नाव कोणी पाहिली नव्हती. हा, माइंड यू, तारू कोणी पाहिलं नव्हतं तोपर्यंत. I mean, such a huge boat. एवढं मोठं तारू, एवढी मोठी नाव तोपर्यंत जहाजासारखी कोणी पाहिली नव्हती. Because they had not seen rain also. कारण त्यांनी पाऊसच तोपर्यंत पाहिला नव्हता. And building a ark or a boat in the middle of the land. आणि या परिस्थितीमध्ये त्या देशात त्याने ते तारू बांधणं. Noah, what are you doing? मग लोकांचा प्रश्न असेल की नोहा तू काय करतोयस. Are you expecting a flood? हे काय बांधतोय, काय पूर येणार आहे, पाणी येणार आहे, काय आहे. People must have laughed at Noah. आणि लोक नोहाकडे बघून हसली असतील. Maybe he's an old man. म्हातारा झाला असेल कदाचित तोवर नोहा, He wants to do something. आणि त्याला काहीतरी करायचं आहे. And so people must have walked by it every day. आणि लोक तिथून रोज ये जा करत असतील, म्हणत असतील आता हा म्हातारा झाला नोहा, त्याला काहीतरी करायची इच्छा आहे तर करतोय आपला काहीतरी. Noah, are you expecting a tsunami? आणि नोहा काय सुनामी येणार आहे का. What are you doing? काय करतोय तू, हे काय बांधतोयस. We are enjoying life. आम्ही तर जीवनाचा आनंद घेतोय, We are getting married. आमची लग्न होत आहेत. And you are building a zoo. आणि तू काय प्राणी संग्रहालय वगैरे काहीतरी बांधतोयस का. Noah he must have just smiled at them. तर नोहा त्यांच्याकडे बघून हसला असेल He must have wiped his brow. आणि असे भुवया वर केल्या असतील. And he must have kept hammering the wood. आणि तरीही लाकडावरती तो घाव घालत बसला असेल, हातोडी मारत बसला असेल. You keep talking, I will keep building. की तुम्ही बोलत राहा, मी बांधत राहीन. आप गप्पा मारो, मैं करता. You keep talking, we will be attending church. तुम्ही करा, गप्पा मारा. आम्ही चर्चला आलोय ना, आम्ही बसणार आणि ऐकणार. तुम्ही गप्पा मारा. Amen. आमेन. Because we know का आम्हाला ठाऊक आहे when we least expect things happen. अनपेक्षित असतात ना जेव्हा गोष्टी, तेव्हाच घडतात. My Jesus had warned us. माझ्या येशूंनी आम्हाला सूचना दिली आहे When you least expect, I will come. की अगदी कमीत कमी अशी तुझी अपेक्षा असेल त्यावेळेला मी येईन. When the sky is clear, then I will come. आकाश निरभ्र असेल आणि मी येईन. अचानक अकस्मात तुला It will अपेक्षा be नसेल as though the sky is clear and we didn't expect rain and it rained. की आकाश निरभ्र आहे, निळं आहे, पावसाचा अंदाज तर आम्ही काढलाच नव्हता, तरी पाऊस आला, असं काहीतरी. See? Amen. आमेन. आमेन. Because God had spoken. कारण देव बोललेला होता. See? Because God had spoken. कारण देव बोललेला होता म्हणून Everyone thought he was crazy. प्रत्येकाला वाटलं की नोहा वेडा झालाय. And when he finished building the ark, आणि नोहाने जेव्हा तारू बांधून पूर्ण केलं, and when the first few drops of rain fell on their noses, आणि पावसाचे काही थेंब जेव्हा त्यांच्या नाकावर पडले, then they realized, मग त्यांना कळलं. I think so. मला असं वाटतंय What Noah said is making sense. नोहा जे बोलला ते बरोबरच आहे. नोहा काका बोलले ते बरोबरच वाटतंय मला. So Noah didn't answer them. तर नोहानी त्यांना काही उत्तर दिलं नाही. He just kept on building. नोहा बांधत राहिला. People will talk. तसं लोक बोलणार हो. People will laugh at लोक you. लोक आहेत, लोकांना जिमा आहेत, लोक बोलणार, लोक हसणार. But we have to believe the word of God. आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि आगे बढो. Noah believed in the word of God. नोहाने देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला, ज्याला ते म्हणायचं ते म्हणा. Because God had spoken to him. कारण की देव त्याच्याशी बोललेला होता. त्याला माहिती होतं ना देव त्याच्याशी बोललेला आहे. Bible says in Genesis 6 verse 22. उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन म्हणतं, Noah did everything just as God commanded him. नोहाने सर्व काही जस्ट देवाने त्याला सांगितलं होतं तसंच केलं. And so when the flood came, आणि मग जेव्हा पूर आला, the same people who mocked him त्याला तीच माणसं ज्यांनी नोहाची थट्टा केलेली were now pounding on the door of the ark. आता त्या तारूच्या दारावर येऊ लागली ती.
They were pounding on the door of the मारू ark. लागली ती. But by then it was too late. पण तोपर्यंत फार उशीर झाला. आता तारूच्या दाराला मारून काय फायदा आहे? Because कारण Noah did not close the door. नोहाने दार नव्हतं बंद केलं. God closed the door. देवाने दारूचं दार बंद केलं. As long as God keeps the door open, जोवर देव दार उघडं ठेवत आहे, we are all welcome. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. And once He closes the door, आणि एकदा का देवाने दार बंद केलं ना, no man can open it. मग कोणी माणूस ते उघडू नाही शकत बर का. Because once God closes the door, कारण एकदा का देवाने दार बंद केलं He takes the key back to heaven. की देव ती किल्ली त्या दाराची स्वर्गात परत नेतो. Amen. आमेन. And you have to go to heaven to fetch the key, which आणि is मग not तुम्हाला possible. स्वर्गात जावं लागेल ती किल्ली आणायला, जे शक्य नाही. And so most people want to obey God when the clouds are dark. तर जास्तीत जास्त लोकांना जेव्हा ढग भरून येतात तेव्हा देवाचं आज्ञापालन करायची इच्छा होते. When the thunder is loud, ज्या गर्जना व्हायला लागतात, वीज कडायला लागते and the danger also is obvious. आणि धोका दिसून येतो, That is the time they want to obey God. त्यावेळेला ना बऱ्याच माणसांना देवाचं आज्ञापालन करायची इच्छा होते की आता तकलीफ आ रही, अभी प्रभु के पास आना पडेगा. In bad times we remember God. वाईट काळात आपल्याला देव आठवतो ना, In good times we don't remember God. चांगल्या काळात आपल्याला देव आठवतच नाही. But real faith, पण खरा विश्वास it obeys while the sky is blue. आकाश निळं असतानाच आज्ञापालन करून टाकतो. Real faith खरा विश्वास obeys God when the sky is blue. आकाश निळं असतानाच देवाची आज्ञा पाळून टाकतो. खरा विश्वास वाट बघत नाही की ढग येऊ दे, काळ होऊ दे, तकलीफ आने दे, प्रॉब्लेम होने दे, नाही. See? And sometimes I feel कधी कधी मला वाटतं when there is silence everywhere, सगळीकडे जेव्हा शांतता असते ना when everything is going smooth, आणि सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं ना, that time Jesus will come. त्याच वेळेला येशू येतील बघा. लिस्ट एक्सपेक्टेड, की अपेक्षाच नव्हती. Because He'll come like a thief. काल चोराप्रमाणे येशू येणार आहे. चोर कसा येतो? Amen. आमेन. And so by the time the storm arrives, तर वादळ येईपर्यंत it's already too late to start building. फार उशीर होऊन जाईल तारू बांधायला किंवा काही बांधायला. Jesus said येशू म्हणाले in Matthew 24:38 to 39, मत्थ्याचा 24वा अध्याय 38 आणि 39. they were eating and drinking, getting married until the day Noah entered the ark. मत्थ्याचा 24वा अध्याय They didn't realize what was going to happen until the flood came and swept them all away. 38-39. जसे नोहाचे दिवस होते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे. कारण जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसांमध्ये नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि महापुराने येऊन त्या सर्वांना नेले तोपर्यंत त्यांना समजलेच नाही. See that? त्यांना कळलंच नाही. Till the last day they didn't realize it. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना कळलं नाही की हे होणार आहे. That means, म्हणजे you know the most important thing? सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाऊक आहे काय आहे? There was no sign in the sky कुठेही चिन्हच नव्हतं that आकाशामध्ये floods will come. की असा काही महापूर येणार आहे. That means म्हणजे there was no thunder, अजिबात काही वीज कडारली नाही, there was no lightning, गर्जना नाही, the clouds were not dark, का काळे ढग नाही, there were no signs. एक चिन्ह म्हणून नाही की पाऊस पडेल आणि पूर येईल. Because Bible says, कारण बायबल म्हणतं till Noah entered the ark, they didn't even realize that the atmosphere is changing. नोहा तारवा जाईपर्यंत बाकीच्या लोकांना उमगलं नाही की वातावरण हवामान बदलायला लागलेलं आहे, लक्षणं बदलतायत. We live in a blue sky world, आपण निळ्या आकाशाच्या जमान्यात जगतोय, full of distractions. जे लक्ष विचलितपणा जो असतो त्याने भरलेला आहे की सारखं डिस्ट्रॅक्शन, ध्यान ही नाही लगता एक जगह पर. Comfort and delay, सौख्य, उशीर, but the clock is also ticking. अरे पण घड्याळ पण टिक टिक करत पुढे चाललंय ना. The day is coming, दिवस तर जवळ येत आहे and the time to prepare is now, not later. आणि तयारी करायचा समय आता आहे, नंतर नाही. We should live in the now. आत्ताच जगायचं आपण, आत्ताच. कल पर परसों पर तुम लोग ढकलो मत. And so this message तर हा जो उपदेश आहे, will walk through 4 dangers 4 धोक्यांमधनं हा उपदेश प्रवास करेल, that stop people from building their ark ज्याद्वारे माणसं तारू बांधायला नकार देतात आणि बांधत नाहीत. when the sky is blue. आकाश निळं असताना तारू बांधायला नकार देतात. 4 I गोष्टींचा may तो not प्रवास. give you points, मुद्दे दिन असं नाही,
But a few things I will share with पण थोडं सांगतो तुम्हाला, मी या विषयावर बोलतो थोडं. you. Inactivity towards God देवाप्रित्यर्थ काही काम न करायची वृत्ती, की आम्ही देवासाठी काही नाही करत, is agreement with the devil. म्हणजे सैतानाशी सहमत आहे. आम्ही देवासाठी काहीही काम करत नाही, करणार नाही, म्हणजे तुमचं सैतानाशी सहमत झालंय. The spirit of ease leads to a low sense of responsibility. आणि आरामाचा जो आत्मा असतो ना, तो जबाबदारी आपल्यावरनं कमी करून टाकतो, कारण की आरामाचा आत्मा घुसलाय. Yes. त्यांनी जबाबदाऱ्या कमी केल्या जातात, कारण त्यांना जबाबदारी नाही घ्यायची. The spirit of ease leads one to negligence. आरामाचा आत्मा एखाद्या माणसाला दुर्लक्षपणाकडे नेतो, And negligence can lead to destruction. आणि दुर्लक्षितपणा नाशाकडे नेऊ शकतो एखाद्या माणसाला. That's why म्हणून now is the time to be watchful. आताची वेळ जागृत राहायची आहे, न्याहाळून पाहायची आहे. Amen. आमेन. And everything is a sign today. आणि आज सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी एक चिन्ह आहेत. Whether the sky is black or the sky is blue. आकाश निळं असो किंवा आकाश काळं असो, आज सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी एक चिन्ह झाल्या आहेत. You cannot say when the sky is dark then it will rain. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आकाश काळं झाल्यानंतरच पाऊस पडेल. आता तुम्ही असं म्हणू नाही शकत, Because कारण when it is God, देव म्हटलं ना, He can send rain without the clouds. तर ढग न आणताही देव पाऊस पाडू शकतो. तो देव आहे, That is God. तो देव आहे. So don't look for signs. तर चिन्ह शोधू नका की देखते कुछ तो मालूम पडेगा ना, कुछ तो क्लू तो मिलेगा, नहीं मिलेगा. Each one is a sign, each one is an invitation. सगळ्याच गोष्टी चिन्ह आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला आमंत्रणच देत आहे आणि म्हणत आहे येशूला धरून राहा. Amen. As a warning against spiritual laziness. तर आध्यात्मिक आळसाविरुद्ध सूचना, की आध्यात्मिक आळशीपणा ठेवू नका. And so God is inviting us to rise. तर देव आपल्याला आज आमंत्रित करतोय की जरा उठा, वर या, Obey me माझा आज्ञा पालन करा, and build before the first drop falls. आणि पहिला थेंब पडण्या अगोदर बांधून मोकळे व्हा. Say, आमेन. आमेन. it is better to look foolish building than to look desperate swimming. बांधत बांधत आपण लोकांना मूर्ख दिसलो तर चालेल, पण ते पोहत पोहत लोकांनी नको आपल्याला मूर्खात काढायला. Because you cannot swim, you may be the best swimmer in the world, but you cannot escape that kind of flood. संपूर्ण जगातला सगळ्यात चांगला जरी तुम्ही पोहणारा व्यक्ती असाल, तरी तशा पद्धतीच्या महाजल प्रलयात तुझा निभाव लागणार नाहीये. That's why I said, म्हणून मी म्हणालो, better to look foolish building the ark than to look desperate swimming. तारू बांधत मी मूर्खात निघालो तरी चालेल, लोकांनी मला नावं ठेवली तरी चालेल, ते पोहणं वगैरे नकोय की जिथं मी एकदम व्याकुळ झालेला असीन पोहता पोहता. I mean, you cannot swim and escape. तुम्ही पोहून सुटका नाही घेऊ शकत. And so when the sky is blue, तर आकाश तेव्हा निळं आहे, build your life. तोवर तुझं जीवन, तुझ्या जीवनाचा तारू तोवरच बांध ना बाबा. वाट कशाची आणि See, कोणाची बघतोयस तू? And sometimes आणि कधी कधी when your body is good, जेव्हा तुमचं शरीर चांगलं असतं, train it to be better. अंग चांगलं आहे, शरीर धडधाकट आहे, तेव्हाच त्या शरीराला जरा चांगलं राहायचं प्रशिक्षण आणि ट्रेनिंग द्या. Because once you hit the bed, you cannot even do the least exercise. कारण एकदा का शरीर बिघडून बिछाना गाठला तर मग एकही व्यायाम करायला जमणार नाहीये बरं का. The least one you cannot do. अगदी कमीत कमीतला सुद्धा जो व्यायाम असेल, उठणं किंवा हात वर करणं, तेही मग जमणार नाही, कारण तुम्ही बिछानाच असा धरलाय. When the sky is blue, आकाश निळं असताना build your life. तुझं जीवन बांध करत राहा. Things are good with you. गोष्टी तुझ्या बरोबर सगळ्या चांगल्या चालल्या आहेत ना, You have money in the pocket. खिशात पैसे आहेत ना, Spend it and come to church. ते खर्च कर थोडे आणि चर्चला ये. लोक चालत येतात, तू रिक्षानी तरी ये. Don't wait for trouble to prepare you. त्रासांनी तुझी तयारी करायची वाट नको बघू की त्रास आले म्हणून मी आलो. Amen. आमेन. Prepare while everything looks fine. सगळं छान छान दिसत असतानाच तयारी कर आणि तयार राहा. Amen. आमेन. Because this idea we get it from Noah in the Bible. कारण ही कल्पना आपल्याला बायबल मधून नोहा देतो.
God told him to build the ark देव नोहाला म्हणाला तू तारू बांध. even before there was a drop of rain. अगदी पावसाचा पहिला थेंब पडण्याही अगोदर, खूप अगोदर देव नोहाला म्हणाला की तू तारू बांध. Even before there were storms. आणि ते वादळ येण्याही अगोदर देव नोहाला म्हणाला तारू बांध. Before the flood began. आणि तो महापूर सुरू होण्या अगोदर देव त्याला म्हटला होता की तारू बांध. If Noah had said, आणि जर नोहा म्हणाला असता let me first see the first drops and I will start constructing, पहिलं मला पहिला थेंब पडलेला दिसू दे मग मी बांधायला सुरुवात करीन, what would have happened? काय झालं असतं? That is disobedience. त्याला आज्ञाभंग म्हणतात. God would have said, okay, मग देव म्हणाला असता ठीक आहे, 2 days you would have started and the third day flood would have come. 2 दिवसात त्याने सुरू केलं असतं आणि तिसऱ्या दिवसात महापूरच आला असता मग, And you would have also got lost. आणि नोहाही त्यात हरवला असता. So if Noah had waited until he saw the storm, तर नोहा जर वादळ येईपर्यंत वाट पाहत बसला असताना it would have been too late. फार उशीर झाला असता असं नाही का वाटत तुम्हाला? Because we don't know when God will send the flood. का आपल्याला माहितीच नाहीये देव कधी पूर पाठवणार आहे? God didn't even He didn't even tell Noah. देवाने तर नोहाला काही सांगितलं पण नाही की कुठल्या दिवशी मी महापूर पाठवतोय. He didn't say, नाही बोलला असं this is 1st of January, की 1 जानेवारी 1995, 1900 whatever. जे काही 1 जानेवारी 1995 चला Next year, आता पुढच्या वर्षी on the 7th of January, 7 जानेवारी I'll send the flood. 1996 मी पूर पाठवणार आहे. No, God didn't tell him. देवाने त्याला सांगितलंच नाही की पूर कधी येणार आहे. The same thing with rapture. आणि तसंच स्वर्गारोहणाचं पण आहे. Jesus didn't tell us when the rapture will take place. देवाने आपल्याला सांगितलेलं नाहीये स्वर्गारोहण कधी येणार आहे. and it is very good that he is not told us. And so he says, आणि म्हणून तो म्हणतो when the sky is blue, आकाश जेव्हा निळ आहे prepare for my rapture. तेव्हा माझ्या स्वर्गारोहणाची तयारी करून ठेवा. सगळं चांगलं चांगलं असताना प्रभू न करे दिन बदल जाएंगे फिर नहीं होगा, अभी से तयार रे. Don't wait until your marriage is in crisis. आणि तुझं लग्न असं संघर्षात आणि वादिवादात पडेपर्यंत वाट बघू नको To start working on it. की आता मी माझ्या लग्नावर आणि माझ्या संसारावर काम करीन. Some people, काही लोक after the crisis, they start working on it. असे सगळे संघर्ष आणि असे सगळे क्रायसिस सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती काम करायला लागतात. Before the crisis hit, start working on it every day. पण मी म्हणतो वादिवाद आणि संघर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही रोज काम करा ना, ते जपायला, ते नीट चालवायला. Yes. काय हरकत आहे? Amen. आमेन. म्हणजे मेल्यावर ती विहिरी खणता येत नाहीत ना हो. Don't wait until you are spiritually dry to start praying and reading the word of God. आणि आध्यात्मिक रीतीनं फार सुकून वाळून जाऊपर्यंत वाट नको बघू प्रार्थना करायची आणि वचन वाचायची. आता लगेच Don't wait like Jacob and become blind and then start reading the Bible. याकोबासारखे बनू नका की तुम्ही आंधळे होईपर्यंत वाट बघितली, लंगडे Isaac, इसाहाकासारखी वाट बघू नका. आंधळा झाला आणि मग केलं. Amen. आमेन. Don't wait until you face temptation to decide your boundaries. आणि तुझ्या ज्या काही सीमारेषा आहेत त्या ठरवण्यासाठी फार मोहपाश येईपर्यंत वाट पाहायची गरज नाहीये. मोहपाश येण्या अगोदर बाउंड्री घाल आणि कामाला लाग. Set boundaries before temptation. अगोदरच मोहपाश येण्या अगोदर सीमारेषा आखून ठेवायच्या की या चौकटी पलीकडे मी जाऊ शकत नाही, मी जाणं नाहीये. Don't wait until a financial crisis starts. आणि आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक होईपर्यंत वाट पाहायची गरज नाही. No, I'll learn later after the crisis hits. नाही, सगळं ना एकदम खूप मोठा असा संघर्ष आला, मंदीची लाट आली, पैशाचे खूपच प्रॉब्लेम झाले की मग मी शिकून घेईन. Don't wait नको, अशी वाट बघू नका. until the financial crisis hits and then you start learning about budgeting. आर्थिक संघर्ष येईपर्यंत वाट बघून आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बजेटिंग सुरू केलं, तसं नका करू. अगोदरच हे सगळं करायला लागा. Don't prepare yourself in anxiety, prepare yourself in peace. आणि स्वतःची तयारी टेन्शन आल्यानंतर चिंतेत करू नको. तू जेव्हा शांत आहेस, शांतीनं राहतोय, तेव्हा तयारी करायला लाग. Because that protects you from the storm. कारण की त्यानं काय होतं की वादळासाठी तुझी तयारी होते, पूर्व तयारी होते. Before the rainy season hits, buy the umbrella. पावसाळा सुरू होण्या अगोदर छत्र्या घ्या, नाहीतर रेनकोट घ्या. No, when it rains, then I will buy an umbrella. नाही, पाऊस पडायला लागल्यानंतर मग बघूया, नंतर घेतो मी छत्री. तोपर्यंत भिजशील असं वाटत नाही का? Be ready अरे तयार in हो. the summer.
उन्हाळ्यात तयारी कर. Let us learn from the ant. आपण मुंग्यांकडनं शिका. मुंग्या, व्हॉट इज मुंगी मा? Because- मुंगीकडनं शिका. By the time the clouds gather, it will be too late to start building. जोपर्यंत ढग गोळा होतील ना, तोवर मग फार उशीर होईल तयारी करायला. Faith always builds when there is no visible reason to build. आणि विश्वास नेहमी अशा वेळेमध्ये सगळं बांधून टाकतो की जेव्हा काही कारणच नाहीये. सगळी तयारी आणि बांधून ठेवणं, पूर्ण करायचं काही कारणच नव्हतं, पण मी करून टाकलं. Amen. विश्वास असं करतो. People must have said, तर लोक म्हटले असतील what's wrong with Noah? की नोहाला काय झालंय, असं का Do करतोय some हा? sensible job. नोहा काही अर्थपूर्ण काम का नाही करत आहे? असं काय नॉनसेन्स उगीच काहीतरी. Spiritual job is the most reasonable job. अरे आत्मिक कामं म्हणजे सगळ्यात तर्क असलेली काम आहेत ऍक्च्युली. Because that prepares you for the rapture. कारण त्यातनं तुम्ही स्वर्गारोहणासाठी तयार होताय. लोकांना ते नॉनसेन्स वाटलं तर वाटू दे. Amen. It's making lot of sense to God. The test is during the blue sky. परीक्षा आकाश निळं असतानाच आहे बेटा. And the test of the blue sky is obedience. आणि आकाश निळं असताना आकाशाची परीक्षा म्हणजे आज्ञापालन आहे. Say, we all want to obey God. आपल्याला सगळ्यांना देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत ना. Especially when the thunder rolls, we want to obey God. आणि खास करून गर्जना झाल्या, विजा कडाडल्या वगैरे की आपल्या सगळ्यांना देवाची आज्ञा पाळायला आवडतं. We all want to obey God. सगळ्यांना देवाचं आज्ञापालन करायची प्रबळ इच्छा होते. The moment the thunder sounds, we want to obey God. जेव्हा आकाशामध्ये विजा कडकडायला लागतात तेव्हा तर सगळे लगेच देवाच्या आज्ञापालन, देव बाप्पा मला माफ कर, कुठे चुकले असेल तर मला क्षमा कर दे बाप्पा. Some people will wait till the angels start blowing the trumpets. हो ना, काही लोक पार देवदूतांनी कर्णा वाजवेपर्यंत वाट बघणार आहेत आणि बघतात पण काही लोक. Because they say, Paul said in Thessalonians, कारण ते म्हणतात, पॉल म्हणाला थेसलोनिकराच्या पत्रात the trumpet will be blown. कर्णा वाजेल. So I want to wait for the trumpet to be blown and then I will be ready. मला कर्णा वाजेपर्यंत वाट पाहिजे, मग मी तयार होईन. तोवर तुझा कर्णा वाजेल. बेटर हरी अप. What at that time if you are sleeping? त्याला तू झोपलेला असला तर, What if you don't hear it? आणि तुला ऐकूच नाही आलं तर. झोप गाढ असते माणसांची, नाहीच ऐकू आल्यावर मला कळलंच नाही. मग आम्ही तेच म्हणतोय, अगोदर तयारी करा. Amen. Some people think that the rapture will take place on an auspicious day. काही लोकांना असं वाटतं की स्वर्गारोहण फार असं छान मुहूर्त काढून कुठल्या तरी सुवर्ण दिवशी होईल. हो का? डोंबल्याचं. You keep counting your auspicious days हा, तुम्ही तुमचे सुवर्ण दिवस वगैरे मोजत राहा and he will just come on Tuesday, आणि which is not auspicious for you. मंगळवारीच येईल स्वर्गारोहण, जे तुझ्यासाठी शुभ दिन नाहीये. Real obedience does not wait for thunder. खरं आज्ञापालन गर्जनेची वाट पाहत नाही. It moves by God's whisper. देवाच्या छोट्याशा कुजबुजीवर सुद्धा खरं आज्ञापालन सुरू होतं. Amen. आमेन. If you wait until the water touches your toes, आणि ते पाणी तुझ्या पायांना स्पर्श करापर्यंत तुझं वाट पाहिली it's already too late to even build a small boat, तर मग लहान नाव बांधणं सुद्धा फार अवघड होणार आहे. isn't it? तेव्हा पेपरची बोटही बांधायला होणार नाही, एवढं पाणी येईल. So Noah didn't wait for the clouds to gather. तर नोहाने वाट नाही पाहिली की ढग गळा होऊ दे मग मी करतो, बांधतो. No. टाळमटाळ नाही. He obeyed when the sun was still shining brightly. लगेच आज्ञापालन. सूर्य अजून चमकतोय, कुठे काही लक्षण नाहीये, पण नोहाने लगेच आज्ञापालन केलं आणि काम सुरू. While everyone thought that life was very normal, आणि बाकीच्या सगळ्यांना तेव्हा असं वाटतं की जीवन इतकं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित आहे, हवामान छान आहे. Noah knew पण नोहाला कळलं that the judgment was already on the way. न्याय अटळ आहे आणि न्याय निघालेला आहे, न्याय पोहोचणार आहे. The angel of death had already left the heavens. आणि मृत्यूच्या दूताने ऑलरेडी स्वर्ग सोडलेला आहे. नोहाला कळलं. See, it was similar to Sodom and Gomorrah. म्हणजे सदम गमोराचा काळ कसा होता तसंच काहीतरी. The twin cities, ते सदम आणि गमोरा ट्विन सिटी. sulfur fell on it. Nobody knew it that sulfur was being prepared. सल्फर पडलं त्यावरती, त्या शहरांवरती. कुणालाही माहित नव्हतं, पत्ता नव्हता, काही तयारी नव्हती. See? Because preparation is not done on the earth. कारण तयारी पृथ्वीवर होत नाही बेटा. Fire and brimstone fell from heaven. आग, गंधक सगळं स्वर्गातनं खाली पडलंय. Bible says it fell from heaven. स्वर्गातून खाली पडलं ते सगळं सदम गमोरावर. And अचानक. there was no sign of brimstone and fire to fall. आणि काही चिन्ह म्हणून नव्हतं कुठेही की अशी आग पडेल, सल्फर पडेल.
Paul in fact says when they say peace and safety, sudden destruction will come. पॉल तो उलट म्हणतो, जेव्हा ते म्हणतील शांती शांती, सुरक्षितपणा शांती, त्याला अकस्मात नाश येईल, पॉल म्हणतो. That's why Jesus said they were eating and drinking, म्हणून येशू म्हणाले ते खात पित होते, marrying, giving in marriage. लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. See? हा? And the angel of death had already descended. आणि मृत्यूचा दूत तर ऑलरेडी वरून निघाला खाली यायला, The writing was already on the wall. आणि ऑलरेडी भिंतीवरती लिखाण झालं, It just had reached their doorsteps. बस त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. And they didn't even realize it. आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की एवढं जवळ येऊन ठेपलंय. So don't wait for the rain to start building. तर पावसाची वाट बघू नका की पाऊस पडल्यानंतर मी बांधायला लागीन. Move at God's whisper. देवाने तुझ्या कानात कुजबुज केली की लगेच सुरू व्हायचं. Jesus told the disciples, येशू शिष्यांना म्हणाले ना, not one stone will be upon another. एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. This temple will be destroyed. या मंदिराचा नाश होणार आहे. Enemies will come. शत्रू येणार आहे They will compass Jerusalem. आणि यरुशलेमेला घेरा घालणार आहे. Not one will be saved. एकही तारला जाणार नाही, एकही वाचणार नाहीये. And everybody, आणि सगळे they will think it is wise to run towards Jerusalem. सगळ्यांना असं वाटणार आहे की यरुशलेमेकडे धावणं बरं राहणार आहे Because यावेळेला. there the temple is. कारण तिथे मंदिर आहे. And many will even enter the temple. आणि अनेक जण मंदिरात सुद्धा प्रवेश करतील. And they will think that the temple will save them. आणि त्यांना असं वाटेल की ते मंदिर तरी त्यांना वाचवेल. But you, my disciples, पण तुम्ही माझे शिष्य run to the mountains. पळा, तुम्ही सगळे डोंगरांकडे पळा. Don't go to the temple. तुम्ही मंदिराकडे जाऊ नका, डोंगरांकडे पळा. And that is how all these apostles were saved. अशा रीतीने हे सगळे प्रेषित वाचले. Because the temple was pulled down का मंदिराचा नाश झाला. by Titus तीतनं मंदिराचा नाश केला. in टायटस AD 70. AD 17 मध्ये, Just 40 years before Jesus had warned them. म्हणजे येशूंनी त्यांना सूचना दिली त्याच्या जस्ट 40 वर्ष अगोदर. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय. Jesus told them, येशू त्यांना बोलले, God will speak to your heart देव तुझ्या हृदयाशी बोलेल that the time is ripe. की वेळ बरोबर His आहे, coming is soon. त्याचं येणं जवळ आहे. Let us move fast. चला ना आपण लवकर काम. देव ज्याच्या त्याच्या हृदयात बोलतो. हा? देव बोलतो. Not only about the rapture, आणि फक्त स्वर्गारोहणाविषयी नाही, even about your timing तुझ्या of life on this earth. पृथ्वीवरील तुझ्या आयुष्याच्या वेळेविषयी सुद्धा देव तुझ्याशी बोलतो. He will warn you. देव तुला सूचना देईल. You have less time on this earth. बघ, तुझ्याकडे जगात कमी वेळ आहे आता. Start living for me. आता तू माझ्यासाठी जगायला लाग. Start working for me. आता तू माझं काम सुरू कर. Yes. देव सांगेल हा, देव सांगायला लागतो. I'm not telling you He will give you the right day when you will leave this earth. आणि मी असं म्हणत नाहीये की देव तुम्हाला ती तारीख पण सांगेल की ज्या दिवशी तुम्ही जग सोडून जाणार आहात. But He will prepare your heart. पण देव तुझ्या हृदयाची तयारी जरूर करेल की तुझ्याकडे वेळ कमी आहे, तू सुरुवात कर. Like Jesus told them 40 years before. जसं येशूंनी त्यांना 40 वर्ष अगोदर, नाश व्हायच्या 40 वर्ष अगोदर सांगून टाकलेलं. So sometimes He will tell you some, maybe a few months or maybe a few years. तसं कधी कधी येशू तुम्हाला काही महिने अगोदर किंवा काही वर्ष अगोदर सांगतील That you prepare yourself. की स्वतःची तयारी कर, I'm taking you. मी तुला नेणार आहे. Amen. कळतं हृदयामध्ये. So don't wait for the rain to start building. म्हणून तुम्ही पावसाची वाट बघू नका की ते पाऊस पडल्यावर मी बांधीन. Because faith does not check the forecast. कारण की विश्वास हवामान खात्याचा अंदाज घेत नाही. It obeys the command. विश्वास आज्ञेचं पालन करतो. It obeys the command. विश्वास आज्ञेचं पालन करतो, हवामान खात्याचा अंदाज घेत नाही. What is the sign, Pastor? Little bit sign? नाही पास्टर, थोडं तरी काहीतरी चिन्ह देईल ना. नाही, When the sky is blue, आकाश निळं असताना that is the sign. बस तेच चिन्ह आहे. नाही पण आकाश निळं असताना आम्हाला नाही वाटत पाऊस पडेल. तुम्हाला काही वाटो, कारण तुम्हाला काहीही वाटतं. When देव the सांगतोय ना, when the sky is blue, get to work. आकाश निळं असताना कामाला लाग बरं. Obedience does not wait for clouds. आज्ञा पालन ढग गोळा व्हायची वाट बघत नाही. It moves at the sound of God's voice. आज्ञा पालन देवाचा आवाज आला की काम सुरू, आगे बढो. Start hammering while the sky is blue. आकाश निळं असताना हातोडे घ्या, ठक 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 ठोकून सुरुवात करा. Umbrellas won't help you during the flood. आणि त्या महापुरात छत्र्या कामी येणार नाहीयेत. So there are many things that we carry which will not help us from the flood. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण घेऊन चालतो पण त्या आपल्याला त्या पुरात कामी येत नाहीत. You cannot sit in an open umbrella and take it as a boat. आणि त्या छत्रीला उघडून बसून तुम्ही असं नाही म्हणू शकत हीच माझी नाव आहे,
छत्री सकट बुडशील, छत्री सकट जाएगा, संभाल. And so God's voice doesn't need sound effects. तर देवाच्या आवाजाला काही साऊंड इफेक्ट वगैरे लागत नाही जसे अलीकडे असतात. You know, in some of the movies, if there is some murder and all, then there is a sound effect. काही चित्रपटांमध्ये, सगळ्याच ऑलमोस्ट चित्रपटांमध्ये मर्डर वगैरे करताना तसं म्युझिक टाकून तसा एक साऊंड And इफेक्ट. so you know now something तर आपली तयारी bad होते, is going to happen. अभी कुछ तो बुरा होने वाला, वो मर्डर होने वाला. वो देख म्युझिक कैसा But see, बजा. when Jesus will come, there will be no sound effects. येशू येताना काही साऊंड इफेक्ट होणार नाहीये. He doesn't need sound effects. येशूंना साऊंड इफेक्ट लागतच नाही. यू बेटर बी रेडी. He just needs obedience. येशूंना आज्ञा पालन लागतं. तू रेडी रे. Amen. आमेन. कधी पण येतील काय माहिती, इथं बसलेलं असताना येतील. चुकवू नका 3-3 दिवस. Your work may look ridiculous in the eyes of the world, तुझं काम जगातल्या लोकांना बावटासारखं वाटेल, but in the eyes of God, you are the most wisest person. अरे देवाच्या नजरेत तू सगळ्यात शाणा बाबा आहे, सगळ्यात शाणा बाबा. If the ark looks ridiculous today, तारूचं आज मूर्खासारखं वाटतंय, it will look like genius tomorrow when the flood comes. उद्या उठून ते जिनियस आणि उत्कृष्ट दिसणार आहे. पूर आल्यावर सलाम Amen. ठोकतील सगळे. When they saw the ark, they started spitting on it. जेव्हा त्यांनी तारू पाहिलं ते थुंकायला लागले तारूवर. But when the flood came up till their head, पूर जेव्हा त्यांच्या डोक्यापर्यंत आला, they must have almost worshipped the ark. मग त्यांनी तारूला म्हणजे असं पूजा अर्चा आराधनाच केली असेल. Please open. प्लीज तारूचं दार उघडा. उघड दार देवा आता, उघड दार देवा. आता नाही उघडत, जा. Say, देव बोलला असेल so let the world laugh तर जगाला हसू दे. until it's too late. उशीर होईपर्यंत नको ना. म्हणजे भटाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी कशाला करायची, असं नाही करायचं. And so many wait for thunder before they pray. तर अनेक जण त्या विजा कडकडायची वाट पाहतात प्रार्थना करायच्या अगोदर. नाही कुछ होने दे, कुछ प्रॉब्लेम आएगा ना, देख मैं फास्टिंग प्रेयर को ही बैठता. हो का? They wait for crisis before they obey God. अरे संघर्ष येऊ दे, काहीतरी होने दे बहुत कुछ बडा असा जमेला, मग मी प्रार्थनेला बसीन. कशाला? But you can say Noah prayed when everything was fine. पण तुम्ही म्हणू शकाल नोआने प्रार्थना केली सगळं व्यवस्थित असताना. Noah built the ark when the sky was clear. नोआने तारू बांधलं आकाश निळं असताना, ढगांचा पत्ता नाही. He didn't wait for a raindrop. त्याने वाट नाही पाहिली की एक तरी थेंब पडू दे ना. No, he said, I will trust God's warning. म्हणला देवानी मला सूचना दिली, माझा देवावर विश्वास आहे, देव बोलला करायचं. Even in a world which was distracted by weddings and marriage and eating and drinking and partying. आणि त्यावेळेला जग कसलं होतं नोहाच्या काळातलं, कुठे काही चिन्ह म्हणून दिसत नव्हतं की जगाचा नाश होईल. सगळे लग्न करत होते, करून देत होते, पार्ट्या चालल्या होत्या, खाणं पिणं चाललं होतं, मजा चालली होती, नाचणं गाणं सगळं चाललं होतं. All personal plans people had. सगळे पर्सनल प्लॅनिंग सॉलिड चालले होते लोकांचे. आपण ऐसा करेंगे, आपण वैसा करेंगे. Noah's eye was on the word of God. नोहाचा डोळा देवाच्या शब्दावर होता फक्त, की प्रभू मला काय सांगतो आपण वैसा करेंगे. He didn't live by what he saw. नोहाने जे पाहिलं त्यावर तो जगला नाही. He lived by what God said. देव जे बोलला त्याच्यावर नोहा जगला. You live by what God is saying. तुम्ही पण असं करा, माझं ऐका. देव जे बोलतोय त्याच्यावर जगा. You live by what Jesus told you. येशूनी तुला जे सांगितलं ना त्याच्यावर जग. That he is going to come. की येशू येणार आहे And he will surely come. आणि येशू येणार म्हणजे नक्की येणार आहे. येशू बोलले Amen. येणार, सवाल ही पैदा नाही होता बेटा. Obedience is proven before the crisis strikes. आज्ञा पालन कधी सिद्ध होतं? संघर्ष सुरू होण्या अगोदरच तुम्ही आज्ञा पाळल्या ना की तो पुरावा असतो. Not in the crisis. संघर्षांमध्ये त्रासांमध्ये नाही, त्रास सुरू होण्या अगोदर हे सुरू कर. Amen. Amen. Obedience is not proved in the crisis. आज्ञा पालन संघर्षांमध्ये आणि त्रासांमध्ये काही सिद्ध होत नाही. Before the crisis. ते सगळे संघर्ष आणि त्रास येण्या अगोदरच तुम्ही Amen. आज्ञा पालन करा. So this isn't just Noah's story. तर ही फक्त नोहाची कथा नाहीये, It's our story. आपली पण आहे. That's what Jesus said. असं येशू म्हणाले, As it was in the days of Noah, जसं नोहाच्या काळात होतं so it will be in the last days. तसं शेवटच्या दिवसात होणार आहे असं प्रभू म्हणाला. Amen. Amen. And so we are called to be watchful, तर आपल्याला जागृत राहायला बोलवलंय, obedient, आपल्याला आज्ञा पालनात राहायला बोलवलंय, active in God's kingdom. आपल्याला देवाच्या राज्यामध्ये सक्रिय म्हणजे काय, आपल्याला देवाच्या राज्यामध्ये क्रिया करत असायला बोलवलंय. Even when everything looks fine. सगळं जरी आपल्याला ठीकठाक वाटत असलं तरी सुद्धा, Because कारण the blue skies will not stay blue forever. निळं आकाश कायमचं निळं राहणार नाहीये. Because judgment is coming. कारण न्याय येणार आहे And the time to prepare is now. आणि तयारी करायची वेळ आता. युअर टाइम स्टार्ट्स नाव.
So how to live when the sky is blue? तर आकाश निळं असताना कसं जगायचं? Be moved by the word of God. हो, देवाच्या शब्दाने हलून हलून जगायचं. Amen. आमेन. Be moved by the word of God. देवाच्या शब्दाने भरून जाऊन जगायचं. Amen. आमेन. आकाश निळं असताना. Don't be moved by the weather. बाकी हवामान खात्याचा अंदाज घेऊन तुम्ही करू नका. No, I will see the weather report today. नाही नाही, आज बघतो ना वेदर रिपोर्ट काय हवामान खातं काय म्हणतंय. Prepare in peace शांती असतानाच तयार कर, so you can stand in the storm. म्हणजे तुला वादळामध्ये टिकून उभं राहता येईल. Amen. आमेन. Let your obedience be loud. आज्ञा पालन तुझं असं जोरदार शानदार असलं पाहिजे. Even though the word of God will be silent. आणि जरी देवाचा शब्द आणि देवाचं वचन शांत असलं तरी तुझं आज्ञा पालन असं जोरदार शानदार असलं पाहिजे. Yes. हा. The word of God will only be a whisper. आणि देवाचा शब्द एक विस्पर, एक कुजबुज न असेल, But let your obedience be loud. पण तुझं आज्ञा पालन जोरदार होऊ दे. Yes, Lord, I will do it. येस प्रभू, तू बोललाय मी करणार. Amen. देव जरी तुझ्याशी छोट्या आवाजात बोलला असला कानात, तरी तू जोरदार आज्ञा पालनाने सुरुवात कर की देव माझ्याशी बोललेला आहे मी करणार आहे. Choose to look foolish. आणि मूर्ख मी दिसलो तरी मला चालेल हेच निवडायचं, की लोकांना मी मूर्ख वाटलो आणि लोक मला मूर्ख म्हटले म्हणू दे. यू मोस्ट वेलकम टू कॉल मी मूर्ख. Choose to look foolish to the world मूर्ख ना, मूर्ख जग म्हणू दे मला मूर्ख. rather than be disobedient to God. आज्ञाभंग मी करणार नाही. देव जे म्हणतो ते मी करणार. Amen. आमेन. When everything feels calm, आणि सगळं जेव्हा शांत असेल we will prepare more. तेव्हा आपण जास्त तयारी करायची शांततेत. When health is good, ज्या तब्येत चांगली असेल, when prayers are being answered, ज्या प्रार्थनेला उत्तर we मिळालेली got असतील, promotion, आपल्याला प्रमोशन when we मिळालेलं just got असेल, married, त्या नुकतंच लग्न झालं when we असेल, first had our first child, आणि प्रथम संतान झालं we असेल, built a new home. नवीन घर बांधलं असेल, The sky is blue. आकाश निळं आहे. The sky is blue. या सगळ्या गोष्टी होत असताना आकाश निळं असतं. You have paid your bills. बिलं सगळी भरलेली आहेत. You gave many testimonies. साक्षी तू अनेक येऊन दिलेले आहे. Lord has blessed me, Pastor. प्रभूने मला आशीर्वाद दिलाय पास्टर. I had one house. माझं एक घर झालं, Now I have two houses. आता माझी 2 घरं झाली. Is it? हो का? Sky is blue. हा, आकाश निळं आहे. इथं 2 घरं झाली. वरचं काय? Sky is blue means it'll flood. आकाश निळं आहे म्हणजे काय? पूर येणार. Because कारण? when the sky was blue, then flood came, isn't it? आकाश निळा असतानाच महापूर आला. तर आकाश That's निळा what I'm आहे saying. म्हणून मी म्हणतो आकाश निळा आहे म्हणजे पूर येणार आहे. In fair weather, be careful. आकाश निळा असताना जरा जपून वागा, सांभाळून राहा. नाही कुछ नाही होता, कुछ नाही होता. Oh, we are all blessed. नाही नाही, आम्ही सगळे आशीर्वादित आहोत. All members are blessed. आम्ही सगळे मेंबर लोक आशीर्वादित आहोत. We got promotion lately. प्रमोशन मिळालं आत्ताच. We are flying abroad. आम्ही चाललोय फॉरेनला. The sky is blue. आकाश निळं आहे बरं का. Maybe it's time for rapture. महापूर येऊ शकतो. तुमचं सगळं चांगलं चांगलं चाललंय, तयारी करा. See, Noah didn't wait for the smell of rain नोहाने पावसाच्या गंधाची पण वाट नाही पाहिली की before he पातीवर picked up his hammer. No. त्याने त्याचा हातोडा हातात घेण्या अगोदर पावसाच्या पहिल्या थेंबाची पण वाट नाही पाहिली की तो थेंब मातीवर पडो, मृदगंध येऊ, मग मी See, करतो. He started cutting and chopping the wood in the heat of the day. त्याने दिवसाच्या त्या उन्हामध्ये लाकूड कापून सुरुवात करून टाकली. Just imagine it is pouring and you are cutting the tree. When you will make the हो ark? ना, कल्पना करा. धो पाऊस पडायला लागला आणि त्याच्यानंतर तुम्ही झाड कापायला गेला. ते झाड कापायचं कधी, ते तारू बांधायचं कधी? Because 40 days it was raining. 40 दिवस पाऊस पडवता, धो. Can he build the ark मग then? काय तारू बांधता येणार होतं का तेव्हा? See, Noah was working. He used to sleep, get up in the morning, continue with his work. नोहाने काम सुरू करून टाकलं. आकाश निळं असताना सकाळी उठायचा, काम करून टाकायचा, रात्री झोपायचा, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचा, काम सुरू, बांधायला सुरुवात. See, आमेन. many people think they'll get serious with God when trouble starts. अनेक लोकांना मात्र असं वाटतं की काही त्रास वगैरे झाले तर आपण देवाला गांभीर्याने घेऊ, उसके बाद फिर 2 दिन नहीं 3 दिन चल जाएंगे, कुछ तकलीफ आने तो दे. हो का? See, storm does not give you time to build. वादळ वेळ देत नाही बांधायला. मी म्हटलं ना does not आता give पाऊस time to पडल्यानंतर तुम्ही लाकूड कापायला जाणार नाही. माझं लाकूड वॉटरप्रूफ आहे. हो का? त्याच्या पावसात नाही टिकायचं ते. Hebrews 11:7 says, इब्री करास 11:7 by faith Noah in holy fear built an ark to save his family. इब्री करास 11:7 म्हणतं, विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर
भय धरून आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले. The fear of the विश्वासाने Lord. विश्वासाने आणि भय धरून. These two things या दोन गोष्टी अतिशय will महत्त्वाच्या. keep you away from flood. अंडरलाईन करा या दोन गोष्टी, विश्वास आणि देवाचं भय. या Amen. गोष्टी तुला पूर्व तयारी करायला लावतील आकाश निळ असताना. Amen. आमेन. You don't need proof to trust God's word. मग पुरावे लागणार नाहीत देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायला, की देवाने काहीतरी पुरावा द्यावा, चिन्ह द्यावं, मग मी करीन. See, the word of God does not care if the world laughs. देवाचा शब्द काही पर्वा करत नाही जग हसतं का काय करतं. It doesn't say, oh, the world is laughing, let me change जग my हसताय त्याला. statement. देवाचा शब्द असं नाही म्हणत की जग हसायला लागलंय मी जरा माझे शब्द बदलतो. नाही नाही, तो देवाचा शब्द आहे, तो Because बदलतो. 90% of the people are laughing at my word, let me change का it. 90% माणसं माझ्या शब्दाला ऐकून हसतायत, आता मी काय करतो ना, मी माझा शब्दच बदलतो. असं होत नाही, तो देवाचा शब्द आहे. वन्स गॉन इट विल नेव्हर कम बॅक वॉइड. Amen. आमेन. And the people in Noah's day, आणि नोआच्या काळातली जी माणसं they lived as though nothing will change. अशी जगत होती ना की जणू काही बदलणारच नाहीये. They thought it is going to be the same. त्यांना असं वाटलं नाही सगळं असंच राहणार आहे, काही बदलणार नाहीये. See, the danger is not just in doing wrong, धोका फक्त चुकीच्या करण्यात आहे एवढंच नाही, it's not doing what God has called you to do. पण धोका देव तुला जे सांगतोय ते न करण्यात पण आहे. Marriage is not wrong. लग्न चुकीचं नाही, Eating and drinking is not wrong. खाणं पिणं चुकीचं नाही, It's good, right thing. हे सगळं चांगलं बरोबरच आहे. Jesus was not saying, येशू असं म्हणत as नव्हते it was in the days of Noah, people were killing, murdering, cheating, lying. No. नोआच्या दिवसामध्ये माणसं खून करत होती, एकमेकांना मारत होती, फसवत होती. No. असं नाही लिहिलेलं. He showed that they were doing significant things, right things. तर देवाने दाखवलं की नोआच्या दिवसांमध्ये सुद्धा लोक योग्य गोष्टी करत होती, ज्या गोष्टींना अर्थ आहे, तथ्य आहे. लग्न म्हणा, खाणं पिणं म्हणा. See, he was not talking about Sodom and Gomorrah. सदोम गमोरा विषयी बोलत नव्हता. He was saying that during Noah's time, people were not that bad, तो म्हणता की नोआच्या काळामध्ये एवढी पण माणसं खराब नव्हती. but पण because sometimes we think when there is a group of bad people, they will perish. कारण कधी कधी आपल्याला असं वाटतं की वाईट लोकांचा जर एखादा घोळका किंवा गट आहे, ग्रुप आहे, तर त्यांचा नाश होईल. But good people, पण चांगले लोक, they'll be saved. चांगले लोक वाचतील असं आपल्याला वाटतं. And so God set the good people before us, तर देवाने चांगली लोकच आपल्या समोर ठेवली, who are doing good things and proper things, जी माणसं चांगली कामं चांगल्या गोष्टीच करत होती, and they also perished. आणि त्यांचाही नाश झालाय. Why? का? They didn't obey the word of God. देवाच्या शब्दाचं आज्ञापालन केलं नाही म्हणून. So your good works will not save you. तर तुमची चांगली कामं सत्कार्य तुम्हाला तारण किंवा वाचवणं देणार नाहीये. You may not build the ark, but you have to enter the ark. आणि तुम्ही तारू जरी स्वतः बांधत नसाल, पण तारूत प्रवेश तर करायला लागणार आहे ना. You may not work for Christ, but at least be saved like the thief on the cross. ख्रिस्तासाठी भले तुम्ही कामं करू नका, पण वधस्तंभी लटकलेल्या चोरासारखे तारणाकडे तरी या रे. That's what Jesus was saying. असं येशू म्हणतायत. असं म्हणून की नोआच्या काळामध्ये लोक खात होते, पित होते, लग्न करत होते, आनंद करत होते, चांगलं करत होते, Say. पण आज्ञा पालन करत नव्हते. When God was asking them to enter the ark, they didn't want to. देव जेव्हा त्यांना म्हणाला तारूत या, ते नाही आले, त्यांना नाही ऐकायचं. Even if the saints don't enter the ark, they'll be lost. आणि संत सुद्धा देवाचे जर तारूत आले नाही तर त्यांचा नाश होईल, ते Some people हरवतील. will say, काही लोक म्हणतील oh, but there were good people also. नाही नाही, चांगले लोक पण होते ना, There पण were तेव्हा. children also. लहान मुलं पण होती ना. Everybody is gone. सगळे गेले, Only 8 were saved. फक्त 8 जण वाचले. सगळे गेले, लहान बाळ, लहान मुलं, जवान What? पिढी, म्हातारे सगळे. One day I will tell you why children दिवशी- also got lost. एके in that दिवशी मी flood. सांगेन तुम्हाला की लहान मुलंही का त्याच्यात हरवली त्या महापुरात. If Noah had delayed, जर नोआने उशीर केला असता the door of the ark would have been shut without him inside it. तर तारूचं दार नोहा आत गेल्याशिवायच बंद झालं असतं. Because God said, Noah, now enter. कारण की देव नोहाला म्हणाला, नोहा आता तू आत प्रवेश कर. If Noah had said, no, wait Lord, some more days, आणि नोहा म्हणाला असता समजा देवाला की देवाप्पा थोडंसं थांब, थोड्या दिवसांनी मी आत येतो,
because he is a preacher of righteousness. कारण तो नीतिमानपणाचा उपदेशक होता नोहा. I will preach some more days, Lord. अजून थोडे दिवस मी No, उपदेश करतो, या लोकांना प्रीचिंग करतो, अजून थोडे दिवस दे मला. you cannot postpone rapture तुम्ही स्वर्गारोहण पुढे ढकलू शकत नाही. just because 90% of them don't believe in God. 90% माणसं देवावर विश्वास ठेवत नाहीयेत म्हणून स्वर्गारोहण आपण पुढे नाही ढकलू शकत. God will not side the majority. देव जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी जी आहे त्यांच्या बाजूने, बहुसंख्य जे आहेत त्यांच्या बाजूने उभे राहणार देव असं नसतं. God will stand for the truth. देव सत्यासाठी उभा राहतो. तुम्ही Even if बहुसंख्य there are असाल, 10 to be saved, he will save only 10. फक्त 10 जण जर तारायचे आहेत, 10च, तर त्या 10नाच तारायला देव येईल. Amen. आमेन. And so it is better to look foolish building. हा, म्हणून मी म्हटलो ना की ते तारू बांधत असताना आपण मूर्खासारखे लोकांना दिसलो तर भले दिसलो. Amen. आमेन. So every day रोज walk with God. देवाबरोबर चाला. Every day walk with Jesus. रोज येशूंबरोबर चाला. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. Every day रोज speak to the Lord. देवाशी बोला. Speak in tongues. अन्य भाषेत बोला. God will prepare you देव तुमची तयारी करेल. for two things. दोन गोष्टी. One is rapture. एक स्वर्गारोहण The other is you going to the Lord. आणि दोन तू प्रभूकडे जाणं. याची तयारी देव तुझ्याकडनं करून घेईल. आकाश निळं असताना हे सगळं करत जाशील. बायबल वाच, प्रार्थना कर, विश्वास ठेव, अन्य भाषेत बोल, प्रभूशी बोल. Noah's neighbors were convinced that the sunshine meant safety. पण नोहाच्या शेजाऱ्या पाजारांना असं वाटलं की सूर्यप्रकाश रोज इतका छान येतोय म्हणजे आपण सुरक्षित आहोत. If the sky is clear, आणि आकाश निळं निरभ्र आहे we are safe. तर आपण सुरक्षित आहे. काय Because they were only looking for the clouds. कारण ते फक्त ढग भरायची वेळ बघत Oh, होते there are no clouds. की ढग नाही येत ना आलेले. Noah is wrong. म्हणजे नोहा चुकीचा आहे, नोहा वेडा झालाय. Every time they saw the clouds, they saw at Noah and laughed. ज्या दर वेळेला त्यांनी ढग पाहिले, वर पाहिलं, नोहाकडे बघून हसले. Amen. आमेन. But Noah knew पण नोहाला माहित the होतं sunshine was mercy. की सूर्यप्रकाश जो आत्ताला येतोय ती दया आहे, ती संपणार आहे एके दिवशी. Clouds were judgment, rain was judgment, but sunshine was mercy. ढग आणि पाऊस न्याय होता, सूर्यप्रकाश दया होती. पण The sun shining was God's goodness. सूर्य तळप होता, देवाचं ते चांगुलपण होतं. The goodness of the Lord leads one to आणि repentance. देवाचा चांगुलपणा एखाद्याला पश्चातापाकडे आणतो असं नवीन करारात लिहिलेलं आहे. देवाच्या चांगुलपणाने तरी एखाद्यानं पश्चातापाकडे यावं. Say, and mercy has an expiration date. आणि दयेला एक्सपायरी तारीख आहे, ती एक दिवस संपणार आहे, मरणार आहे. And the ark was a sermon in the wood and the nails and the hammer. आणि तारू म्हणजे त्याला ते खिळे मारलेले, लाकूड ठोकलेलं It was a sermon. उपदेश होता तो. Every hammer he hit, it was a sermon to the people. हतोडा घेऊन प्रत्येक खिळा जो त्याने तारूत मारला, लोकांसाठी तो उपदेश होता. Every plank that he was dragging with perspiration to the place was a sermon to the people. घाम गाळून प्रत्येक लाकूड तो जो घेऊन येत होता खेचून आणि त्यातनं तयारी करत होता, तोच एक उपदेश आणि तेच प्रीचिंग होतं. There was a song before, Sam was a carpenter 50 years. Yes. Yeah, beautiful song. His whole family unitedly helped Father Noah. आणि त्याच्या परिवाराने एकत्र मिळून नोहा बाबांना मदत केली, वडिलांना मदत केली बांधायला. That is a sermon. तोच एक उपदेश आहे, तेच एक प्रीचिंग आहे. Your coming to church is a sermon to the lost world. तुम्ही चर्चला येताय ना, तेच हरवलेल्या जगाला एक सर्मन, एक उपदेश, एक प्रीचिंग आहे. Your love is a sermon to the lost world. तुझं प्रेम, तुझ्यातलं प्रेम हरवलेल्या जगाला एक उपदेश आहे. Your prayer for the lost world is a sermon to the lost world. हरवलेल्या जगासाठी तू प्रार्थना करतो, ती प्रार्थनाच हरवलेल्या जगासाठी एक उपदेश आहे. People are wondering लोकांना आश्चर्य वाटायला how लागतं these Christians are living without fight, without doing any harm to us. की ख्रिश्चन माणसं कसं काय न भांडता जगतात, आम्हाला काही इजा करत नाहीत, गोंधळ घालत नाहीत. लोकांना आश्चर्य वाटतं. Yes. हो, लोक आश्चर्य करतात की ख्रिश्चन समाज कसा एवढा शांत आहे, They don't fight. भांडण करत नाही. In the midst of so much of persecution, एवढ्या सगळ्या छळामध्ये सुद्धा ख्रिश्चन समाज भांडत नाही. we don't retaliate, we don't fight. आपण प्रत्युत्तर करत नाही, भांडायला जात नाही, मारामारी करत नाही. Because we are following the one who said, show another cheek. कारण की आम्ही अशाच्या मागे चालतोय जो म्हटलेला आहे, एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पण पुढे कर. Noah preached for 120 years. 120 वर्ष नोहाने असा उपदेश केला.
And what was his message? आणि काय उपदेश होता Very नोहाचा? simple. सिंपल. Rain is coming. पाऊस येणार आहे, Get ready. तयार व्हा, Enter the ark. तारूत या. That's all. बस एवढाच त्याचा I mean, he उपदेश. could not preach Jesus that time. येशूविषयी तर तो काय उपदेश करणार? जुना करार होता तो. There were no Bibles there. बायबल नव्हते तेव्हा. He just said, तो म्हणाला फक्त prepare yourself. स्वतःची तयारी करा, पाऊस पडणार Believe आहे, in God. तारूत या, देवावर विश्वास ठेवा, Come into the ark. तारूत या, तारूच्या आत या. And that's what we are preaching today. आज आम्ही पण तोच उपदेश करतोय. Ark is Jesus today. आज तारू येशू आहेत. आम्हालाही आता 38 वर्ष हे बोलून बोलून झाली. Believe in Jesus and you shall be saved, you and your household. येशूवर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. नोहाला जशी 120 वर्ष झाली, आम्ही बोलता बोलता 38 झाली. Most laughed at him. बरेच लोक, जास्तीत जास्त लोक त्याला बघून हसले. None listened to him. एकानी म्हणून त्याचं ऐकलं नाही. Only the family of Noah listened. फक्त नोहाच्या फॅमिलीनी ऐकलं. God didn't say, मग देव असं नाही म्हणाला, I need to take back my word मी माझा शब्द परत घेतो, because many have not believed. कारण बऱ्याच No. लोकांनी विश्वास ठेवला नाही, एवढ्या साऱ्या लोकांचा नाश नको. No. पण देव असं नाही म्हणाला. He 8 ताट sent the flood. त्याने महापूर पाठवला. And when the sky finally broke, आणि मग जेव्हा आकाश फुटलं, it was too late to pick up a nail and a hammer. धोधो पाऊस पडायला लागला. तेव्हा फार उशीर झाला असता हातोडा घेऊन, खिळा घेऊन ठोकायला. एवढा पाऊस पडत होता. All their laughter stopped. सगळ्यांचं हास्यच गायब झालं त्यावेळेला. Say, nobody came forward to help Noah. कोणी म्हणून पुढे आलं नाही नोहाला मदत करायला. Say, कोणी पुढे आलं नाही. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं. and sometimes कधी कधी in the church, चर्च मध्ये not most come and help in the kingdom. जास्तीत जास्त लोक देवाच्या राज्यात मदत करायला येत पण नाही. At least to get the nail. कमीत कमी खिळा आणून देणं. Noah, नोहा, take this nail. हा खिळा घे. Noah, take this plank. नोहा घे, हे एक फळी घे. How happy Noah would have been नोहा किती आनंदी झाला असता that so many people are helping me to build the ark. की एवढी सारी माणसं मला तारू बांधायला मदत करतायत. किती खुश झाला असता नोहा. We need to help one another to build the ark. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे तारू बांधायला. Amen. आमेन. पण एकमेकात सख्य होईल तेव्हा ना. See, blue skies are not time for spiritual vacation. आकाश निळं आहे म्हणजे आध्यात्मिक सुट्टीला जायची वेळ नाहीये काही. They are God's time of mercy that we may prepare our souls. तर ती देवाची दिलेली वेळ आहे, दयेची वेळ, की ज्यात आपण आपल्या जीवाची तयारी करायला हवी. If the sky is blue now, आकाश आता निळं आहे, it is God's mercy. ती देवाची दया आहे. Rapture will be the day of judgment. स्वर्गारोहणाचा दिवस न्यायाचा दिवस असेल. That means म्हणजे we are living under God's mercy आपण today. देवाच्या दयेखाली आज जगत आहोत. आमेन. See, the spirit of ease will say, rest, you have time. आरामाचा आत्मा नेहमीच तुला असं म्हणेल, आराम कर, आरामात घे, तुझ्याकडे खूप वेळ आहे अजून. But the spirit of Christ will say, पण ख्रिस्ताचा आत्मा म्हणेल, work, काम कर, because the night comes when you cannot work at all. कारण रात्र येणार आहे, मग तुला अजिबात काम करता येणार नाही. जोर दिवस आहे, काम कर. That's what Jesus said. असं येशू म्हणाले. Work while it is called day. जोर दिवस आहे तोवर काम कर, रात्र येणार आहे मग For नाही night होणार. will come and no रात्र- man can work. रात्र होणार आहे मग एकही माणसाला काम करता येणार नाहीये. दिवस असताना काम करा. That means on the last day when the storms broke loose, nobody could work. याचा अर्थ जेव्हा त्या शेवटच्या दिवशी वादळ असं आलं, धोधो पाऊस पडायला लागला, कुणालाही काम करता आलं नाही. Amen. आमेन. कसं येणार ना त्या पावसात. That's why म्हणून before the danger starts, prepare ourselves. धोका सुरू व्हायच्या अगोदर स्वतःची तयारी सुरू करा. I mean, running towards the ark when it is raining is too late. पाऊस पडल्यानंतर तारूकडे धावणं म्हणजे फार उशीर केला. Because God didn't close the door after it rained. कारण पाऊस पडल्यावर देवाने दार बंद नाही केलेलं. Before the few drops fell. थोडे थेंब पडण्या अगोदरच देवाने दार बंद करून टाकलं. एंट्री क्लोज्ड. See? Because if it had been kept open, कारण जर उघडं ठेवलं असतं people would have realized, तर लोकांना कळलं असतं मग. oh, it is raining. ओ पाऊस पडायला What लागला. Noah said was right. नोहा बरोबर बोलला Come, होता. let us all चला rush. चला चला सगळ्यांनी घुसा घुसा No. पटकन घुसा. नाही 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 नाही.
God closed the door. देवाने दार आधीच बंद करून टाकलं. थोडे थेंब पडण्याचे अगोदर इनको बनक की नाही, और प्रभूने दरवाजा बंद कर He दिया. said, you have to enter the ark while the ground is dry. देव म्हणाला जमीन कोरडी असताना तारूत प्रवेश करायचा. पटत असेल तर बघा, नाही तर नाश आहे. See that? असं देव बोलला. Amen. आमेन. The sky being blue, आकाश निळं असणं it's not delaying his coming. म्हणजे त्याच्या आगमनाला उशीर करतंय असं नव्हे. It is his mercy that is allowing us to prepare. अजून त्याची दया सुरू आहे की तो आपल्याला तयारीची वेळ देतोय की तयार हो. Amen. आमेन. कयामत आने वाली है. The world mocks at us. जग आपली निंदा करतं. At every kingdom builder, the world will mock. प्रत्येक व्यक्ती जो देवाचं राज्य बांधायला घेतो ना हातामध्ये, त्याची थट्टा मस्करी पाय खेचणं जग करतच. They will call you extremist. आणि तुला अगदी तू काय रे एवढी अतिशयोक्ती करते, काय एवढं करायची गरज आहे देवाचं काम वगैरे. They will say you are overreacting. आणि ते म्हणतील तू किती एवढी प्रतिक्रिया करायची काय गरज आहे, एवढं काय तिथं त्या चर्च मध्ये दाटलंय. They say you have to slow down. ते म्हणतात अरे थोडस तू आरामाने According to घे, your age, you should slow down. तुझ्या वयानुरूप जरा आरामाने. कशाला एवढं. No, we should not slow down. नाही, वयानुरूप तर आराम नाहीच, वयानुरूप तर काहीच करायला पाहिजे आता. Amen. आमेन. It doesn't rain because the forecast said it will rain. हवामान खात्याने अंदाज दिला पाऊस पडणार आहे म्हणून पाऊस It पडला. rained because God said. देव बोलला होता म्हणून पाऊस पडला. हवामान खातं काही म्हणो. And when God says build, आणि देव जेव्हा म्हणतो बांध, you don't ask for rain in confirmation. देवाला असं नाही सांगायचं त्यावेळेला की मला कन्फर्मेशन द्यायला थोडा तरी पाऊस पाडून दाखव ना म्हणजे मी तारू बांधतो. नाही नाही नाही. देव म्हणेल बांधतो का दुसरा शोधू. His word itself is a अरे confirmation. देवाचा शब्दच कन्फर्मेशन आहे ना. देवाचा शब्दच एक कन्फर्मेशन आहे. Don't wait for the first few drops of rain as a confirmation. पावसाचे पहिले थोडेसे थेंब पडेपर्यंत तू काय कन्फर्मेशनची वाट बघतो का. Some people, काही लोक a little bit of heart pain. थोडस असं हृदयामध्ये कळ आली. This is confirmation. आता येशूला आपल्याला स्वीकारायच लागेल. कन्फर्मेशन आहे. आता येशूकडे जावं लागेल. चर्च को जाना पडेगा. फिर हम कब से वही Word of आपको God आना is the पडेगा. confirmation. देवाचा शब्द कन्फर्मेशन है. हम तो कब से बोल रहे हैं आपको आना पड़ेगा. अब छाती में दुखने तक बैठे रहे तो अभी हम क्या करें. The truth is, if we can't obey in peace, we won't obey in pressure. बघा शांतीत आज्ञापालन केलं नाही ना तर प्रेशर मध्ये आज्ञापालन होणारच नाहीये. कारण शांतीमध्येच तू केलं नाही तर तू प्रेशर मध्ये डे पाळणारच आहे. Because कारण under pressure, प्रेशर खाली you try opening the Bible and reading the word, they'll say, "हे बंद कर, मला दुखतं एवढं डोकं, तुला काय वेळ आहे." बाइबल उघडून तू वाचायला जायची तुम्हाला बंद कर मेरे से हो रहा है तो इतना दुख रहा है मेरे को. शरीर जड झालंय फार माझं. आम्ही कधी म्हणतो मग लवकर या लवकर या. दार उघडाय या अजून या. हमारा गेट तो हमेशा खुला रहता है. आत्ताही नाही. If we can't move in sunshine, सूर्यप्रकाशात तुला जर हालायला होईना we will never stand in the storm. मग वादळात काय टिकणार आहे आपण. सूर्यप्रकाशात काही जण एवढे गदा गदा हलतात. ओ बारिश में तो बंदा दिखेगा ही नहीं. See, the same hammer बघा तीच हातोडी that built the ark in the sun ज्या हातोडीनं सूर्यप्रकाशाखाली ऊन असताना तारू बांधलं will save you from the rain. तुला पावसापासून पण वाचवेल. आमेन आमेन It will आमेन. save you from the rain. पावसापासून तुला वाचवेल, सुरक्षित ठेवेल. That hammer, ती हतोडी, those planks, फळ्या, the nails, खिळे, they saved Noah. त्यांनी नोहाला वाचवलं. Your good works, तुझी चांगली your कामं, prayer, तुझ्या your प्रार्थना, faithfulness, तुझा विश्वास, your honesty, तुझा- your integrity, तुझी इमानी, तुझा सरळपणा, you're walking the second mile, दुसरं माईल तू heart चालणं, panting with love, हृदय and प्रेमाने भरणं, forgiveness, आणि क्षमेनं and वागणं, passion, आणि आवेशानं and वागणं, fire. आणि आगीनं These वागणं. are hammers या and, सगळ्या हातोड्या आहेत. and nails and planks that will save you from the हे flood. सगळे खिळे आहेत, या सगळ्या हातोड्या आहेत, या सगळ्या लाकडी फळ्या आहेत ज्या तुला वाचवणार आहेत वेळ आल्यानंतर. Amen. Mercy always feels like safety, दया तर नेहमीच आपल्याला सुरक्षित वाटते, but actually it's God's countdown clock. पण ऍक्च्युली देवाचं काउंटडाऊन घड्याळ आहे ते. Amen. आपण कधी कधी काही रिलीज करताना टाकतो ना काउंटडाऊन, तसा काउंटडाऊन सुरू झालाय कधीच.
So every plank of obedience that you lay down now तर आज्ञापालनाची प्रत्येक फळी जी तुम्ही आत्ता घालाल becomes a part of your protection ती तुझ्या later. संरक्षणाचा एक भाग बनेल नंतर. Amen. आणि त्या फळ्या ते खिळे काय आहेत मी सांगितलं. The plank he must have hit on the floor. ती फळी त्याने जमिनीवर ठोकली असेल. When he entered the ark, he stepped on that same plank. तारूत प्रवेश केल्यावर त्याच फळीवर त्याने पाऊल ठोकलं. He पाऊल would have ठोकलं looked असेल. at the ark and said, तारूला बघून तो म्हटला असेल, I did it. मी केलंय हे. Every plank. हे खिळे या I फळ्या hammered it. मी ठोकल्यात. त्या खिळांनी त्या फळ्यांनी त्याला वाचवलं ना. ते खिळे त्या फळ्या काय मी सांगितलं ना ते करत राहा. Let not the calm weather fool you, शांत हवामान म्हणून मूर्खात निघू नको that there is no need to hurry. की शांत हवामान आहे काय घाई करायची गरज नाही देखेंगे बाद में. Because the sunshine always makes you believe that there won't be any storm ahead. कारण सूर्यप्रकाश आला की आपल्याला नेहमी असाच विश्वास बसतो की वादळ येणार नाही. But Noah knew better. पण नोआला चांगलं माहित होतं. He didn't wait for a single cloud to gather. नोआने एक ढग म्हणून गोळा व्हायची वाट नाही पाहिली. He built when there was no cloud. अजिबात एक ढग नव्हता पण त्याने तारू बांधून मोकळं केलं. And God never told Noah, you have 120 years to preach. आणि देव नोआला म्हटलाच नव्हता की तुला 120 वर्ष प्रीचिंग करावं लागणार आहे. No. नाही देव त्याला ते नव्हतं बोलला. God didn't say 120 देव years त्याला I will बोलला give नव्हता you. की 120 वर्ष मी तुला देणार आहे तुला प्रीचिंग करायला. He just said, build the ark. फक्त देव त्याला एवढंच म्हटला तारू बांध. And Noah moved. आणि नोहानी बांधलं. He didn't know whether it will take 10 days or 100 days or काही त्याला 1 माहित नव्हतं. year or... किती 10 दिवस लागणार आहेत का काय 1 वर्ष का काय किती काही माहित नाही. Because what if the flood had come in 1 year कारण एका वर्षातच जर पूर आला असता or तर 50 years? 50 वर्षात आला असता तर. See, Noah's obedience was not tied to the timeline of नोहाचं God. आज्ञापालन वेळेवरती नव्हतं अवलंबून. Your obedience is not tied to the timeline of the rapture. तुमचं आज्ञापालन सुद्धा स्वर्गारोहणाची वेळ बघून मग तुम्ही कराल असं ठेवू नका. It should be tied to your trust and obedience to God. तुझा जो देवाचा विश्वास आणि आज्ञापालन आहे ना त्यावरनं तू सुरुवात करून टाक. And this is where many fail. आणि अनेक बिलीवर लोक इथेच अपयशी होतात. They hear God's call, देवाचा आवाज हाक पाचारण ते ऐकतात but they think they have more time. पण त्यांना असं वाटतं नाही नाही अभी तो मेरे पास बहुत टाइम है अभी से क्या करना है. Because they see the blue sky कारण ते आकाश निळं बघतात and say, I will start later. आणि म्हणतात नाही बाद में करेंगे इतना But भी क्या करना अभी the से. thing is, the flood does not give us warnings. अरे पण तो पूर सूचना देऊन येत नाहीये. It only gives you consequences. फक्त तुला परिणाम सांगत आहे की असं होणार आहे. It gives you the results. तुला परिणाम सांगतोय की महापूर आल्यावर असं होणार आहे. बेटर बी रेडी बी रेडी बी रेडी बी रेडी. हाऊ लॉंग नो बी रेडी. The people living outside the ark, they didn't even see the danger. तारूच्या बाहेर राहणाऱ्या माणसांना धोका दिसला सुद्धा नाही. See? त्यांना धोका वाटला नाही त्यांना धोका दिसलाही नाही. एकदमच आराम. Their comfort became their own coffin. त्यांचा आराम त्यांची कबरपेटी झाला. Our comfort can become our own coffin. आपलाही आराम आपली कबरपेटी होऊ शकते हा? की नाही मी आता ब्रेक घेतो मला नाही 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 ते सैतानाचे शब्द आहेत ते. There is an urgency in our hearts. आपल्या हृदयात किती एक अर्जन्सी एक तात्कालिकता है कि अभी करना पड़ेगा See? है ना. It's a last call of God. देवाचा शेवटचा कॉल आहे हा पाचारण. शेवटचा It's a शेवटची हाक. last call of God and I am sensing it in my spirit. देवाचा हा शेवटचा कॉल आहे. ही देवाची शेवटची हाक आहे आणि मला It's the ती last माझ्या call. हृदयामध्ये जाणवतीये. It's the last दॅट यंग बॉय. Yes? See that. The last call of God. हा देवाचा शेवटचा कॉल आहे. It's the last call of God. शेवटची हाक आहे ही देवाची मला आत्म्यात जाणवत आहे. So we must not confuse God's patience with permission to delay. तर देवाच्या धीराला हे तर उशीर व्हायची परवानगी देवाने दिलेली आहे असं हलक्यात घेऊ नका.
God is speaking. God is confirming the word. This is the last call. If not now, then when? आता नाही तर कधी करणार आहेस? If we have not given our heart to Jesus, अजून जर हृदय येशूंना दिलं नशील, we have to give it right away. लगेच दे. Don't talk about any break. See, there is an opportunity to prepare without pressure. प्रेशर शिवाय तयारीची संधी देव देतोय बेटा, आपल्याला कळत नाही का रे? The thief on the cross was saved under pressure. स्तंभावरचा चोर प्रेशर खाली तारला गेला. But today, आज there is no pressure. प्रेशर नाही आपल्यावर काही तसं. Just imagine the thief before speaking to Jesus. What if his heart had stopped? कल्पना करा, त्या चोराने येशूशी बोलल्या अगोदर त्याचं हृदय थांबलं असतं तर काय झालं असतं? Because he was dying, तो मरत होता. nailed on the cross. खिळे ठोकले होते त्याला. What if he, before he could speak to Jesus, he died? येशूची बोलण्या अगोदरच मेला असता तर बाद में करेंगे, बाद में कभी करेंगे. So God's patience with permission to delay. तर We देवाचा should not confuse. नाही देवाचा धीर आणि देव उशीर करतोय ती परवानगी याचे गोंधळ घालू नका. देव बोललेला आहे. इट बिगिन्स राईट नाउ. Amen. This is the opportunity to prepare ही संधी आहे तयारीची, without pressure. प्रेशर शिवाय. काही प्रेशर नाहीये आत्ताला. Otherwise, ज्याला तुम्ही प्रेशर म्हणता, इट इज नॉट प्रेशर ॲट ऑल. today, आज it's not pressure. ते प्रेशर नाहीये. I remember मला आठवतं going to the bedside of a man who was dying. एक माणूस जो मरायला टेकलेला, त्याच्या बिछाण्यापाशी मी गेलो. I've been telling him for long about Jesus. त्याला बराच काळ मी येशूविषयी सांगत होतो. And that time they had called me to pray. त्याला त्यांनी मला प्रार्थनेला बोलवलं, But पण he had almost lost his senses. त्याची शुद्ध हरपली होती बाय देन. I mean, you can lose your voice, but if your brains are functioning, you can surrender to Jesus without speaking out. गळा बंद झाला ना, ठीक आहे, पण हा ब्रेन, मेंदू चालू राहायला पाहिजे, शुद्ध पाहिजे. तर त्याला तुम्ही तेव्हाही त्या परिस्थितीत येशूंना जीवन देऊ शकता की भले गळा बंद आहे, आवाज निघत नाहीये, पण हे ब्रेन चल रहा है, तेव्हाही होऊ शकतं. But तो त्याची शुद्धच हरपली, That's त्याचा मेंदू चालत नाहीये. नाउ दॅट्स टू लेट. Bible says in Luke 12:37, लूक 12:37 मध्ये बायबल म्हणतं, blessed are those servants whom the master finds watching when he comes. लूक 12 त्यातलं 37 वचन सांगत आहे, धनी येईल तेव्हा जे दास जागत असलेले त्याला आढळतील ते सुखी आहेत. See that? धनी येईल तेव्हा जे दास त्याला जागे आढळतील ते सुखी आहेत. So every day of sunshine is a gift to get ready. तर सूर्यप्रकाशाचा दर दिवस तयार होण्यासाठी दिलेली देणगी आहे. गेट रेडी, गेट रेडी. Let people say what they want. लोकांना जे बोलायचं ना ते बोलू दे. We will go on working. आपण जे काम घेतलंय ते करत राहायचं We will go on living for God. आणि देवासाठी जगायचं. It's not just your standing on the earth. Standing for Christ is very important. केवळ तू या जगात उभं राहणं नाही रे, ख्रिस्तासाठी उभं राहा, ते महत्वाचं आहे. जगात तर काय, जो जन्माला येतो तो जगात उभाच आहे. येशूंसाठी उभा राहा. Amen. आमेन. Stand for Christ. ख्रिस्तासाठी उभा राहा, Because that will take you to heaven. त्यातून तू स्वर्गात जाशील. Our jobs will not take us to heaven. आपल्या नोकऱ्या आपल्याला स्वर्गात Yes, नेणार नाहीये. they are important. Education is important. असं म्हणून मी शिक्षणाला, नोकरीला कमी लेखत नाही, पण आपल्या नोकऱ्या आपल्याला स्वर्गात नेणार नाहीयेत. माइंड यू. Because hell does not welcome rebels. कारण नरक बंडखोराचं स्वागत करत नाही. It does not have a VIP seating there. नरकामध्ये काही VIP सिटिंग नाहीये बंडखोर केलेल्यांसाठी. Only surrendered souls Ah, to Christ नरकात are सुद्धा. welcome there. तर ख्रिस्तासाठी जे शरण आलेले आहेत Amen. स्वर्गात, Yes. स्वर्गात, Swargat. Yes. स्वर्गात, स्वर्गात ख्रिस्तासाठी जे शरण आलेले आहेत त्यांनाच. Neglect actually is slowing down in God's work. देवाच्या कामाकडे दुर्लक्ष, कानाकुनी, म्हणजे देवाचं काम तुम्ही फार हलक्यात घेऊन हळूहळू करताय.
before the flame dies down, मी काय म्हणतो, ती ज्योत मालवण्या अगोदर, it burns the brightest. ती ज्योत जी असते ना, जेव्हा ती मालवणार आहे, विझणार आहे, तेव्हा ती प्रखर चमकते की नाही, तेव्हा जाळ जास्त पेटतो. Amen. जेव्हा मेणबत्ती संपायला आलेली असते ना, Because I तेव्हा know जाळ जास्त पेटतो. this is our last lap, my lap, last lap. ॲज फॉर मी, ॲज फॉर बोथ ऑफ अस, आम्हाला माहिती आहे हा आमच्या लाईफचा, आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे. ही 67, आय एम 60. And so I have to work the hardest. मला सगळ्यात जास्त मेहनत करावी लागणार आहे आणि मी करणार. आय एम नॉट गोइंग टू लीव अ सिंगल स्टोन अनटर्न्ड. आय वॉन्ट टू डू इट. आय हॅव डिसाइडेड इट. See, Noah's watchfulness saved a legacy. नोहाच्या जागृतपणानं एक वतन मागे सोडलं रे. How you came? तुम्ही कशी आला सांगा ना. तू कसा आला? Because of Noah. नोहामुळे तू बसलायस आज इथे. Actually speaking, नोहामुळे तू आज इथे बसलायस. you should respond more to Noah than to Adam. तू आदामापेक्षा जास्त नोहाचं ऐकायला पाहिजे. तू नोहामुळे वाचलायस, कारण तत्पश्चात नवीन मानवजात सुरू झाली. नोहा बाहेर आल्यावर पुरात ती सगळी गेली. Adam put us down, Noah actually brought us up. आदामाने आपल्याला खाली टाकलं, नोहाने वर आणलंय. Actually speaking, ऍक्च्युली if we are coming from Noah, आपण जर नोहाकडून येतोय, we should all be believers. आपण सगळे बिलीवर पाहिजे. सगळे Yes, पाहिजे पाहिजे. because Noah believed in God. कारण नोहाने देवावर विश्वास ठेवलाय. Don't speak of Adam, speak of Noah. आदामाचं बोलू नका, नोहाचं बोला. आपण नोहाकडून आलोय. Because of him, नोहामुळे a legacy stayed back. एक वतन मागे राहिलं ना. What if Noah hadn't been obedient? नोहाने आज्ञा पाळल्या नसत्या तर, कि जान दो, छोड़ दो, क्या करना, अपने को बहुत तकलीफ होती बाबा. I mean, the whole earth would have been destroyed. अख्ख्या पृथ्वीचा नाश झाला असता. You wouldn't have even come. तुम्ही आला नसता. We wouldn't have been here. आम्ही नसतो. No तुमचं काय? mankind would have been here. तुमचं काय हो, आम्ही नसतो. मानव जातच नसती, सगळेच गेले असते. Noah's 3 sons, they spread all over the world. नोहाचे 3 मुलगे आज अख्ख्या जगभरात पसरले. And most of them then went away from God. आणि मग जास्तीत जास्त त्यातले देवापासून होता होता लांब गेले. All the people have come from Noah आलेच सगळे नोहाकडूनच ऍक्च्युली, and from his 3 sons. आणि त्याच्या 3 मुलांकडून. How important it was for Noah to build that ark. म्हणजे नोहानी ते तारू बांधणं किती महत्वाचं होतं. आर यू गेटिंग इट? कळतंय? What is he teaching us? काय शिकवतो नोहा आपल्याला? If we be like Noah, आपण जो नोहा सारखे झालो, we'll be saving a legacy. एक वतन मागे सोडून जाऊ. Amen. वतन वतन. Let us worship the Lord. I think so प्रभूची we'll stop. आराधना करूया आपण यावेळेला. हालेलुया. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Amen. हालेलुया. आमेन. तेरे ही मार्गों पर चलूं, Lift up your hands. तेरे ही महिमा हाथ वर करा. We are worshiping the Lord. Hands should go up. Hallelujah. तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. मैं केवल तुझसे प्रेम करूं प्रभु, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं.
और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं। गा हालेलुया फिर एक बार, गा हालेलुया, तेरी स्तुति हो यीशु, हालेलुया, वो तेरी आराधना करते हैं। Worthy are you, Lord. हालेलुया Worthy are you. करबशनो इराबाबा करबसंदरो गा हालेलुया, Thank you, Lord. Thank you. Thank you for visiting us गा today. हालेलुया। Thank you. Thank you for waking us up. Hallelujah. We praise you. We give you glory. We worship you. We are sold out for you. We surrender to you. We belong only to you. Hallelujah. And your people. Hallelujah. Makarabashando. Makarabababa. Rabababa karabasando तेरे ही मार्गों पर चलूं, तेरे ही महिमा में गाऊं, Hallelujah. Hallelujah. तेरे ही सामने झुकूं और आगे ही बढ़ूं, Yes. Hallelujah. Yes. और आगे ही बढ़ो. और बढ़ता ही रहूं, Yes. आगे बढ़ो. Thank you, आगे Jesus. Thank बढ़ो. you, Lord. आगे बढ़ो. और आगे ही Hallelujah. बढ़ूं, No turning Thank back. you, Jesus. On any condition, no turning back. और बढ़ता ही रहूं। Makarabashando, makarabaskarabas. मैं हूँ यहाँ Oh, hallelujah. प्रभु, Sing it. Amen. मैं हूँ यहाँ Makarabashando, makarabas. प्रभु, Yes, Lord. Yes. मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, Glory to you, Lord Jesus Christ. Hallelujah. Hallelujah. I thank you, Lord. मी तुझे आभार मानतो Thank you, देव बाबा. Master. तुझे आभार मानतो Thank you, देव बाबा. Jesus. धन्यवाद When येशू. the sky is blue, जेव्हा आकाश निळं आहे start building बांधायला सुरुवात कर because कारण very soon फार लवकर the cloud will be darkened ढग काळे भरून येणार आहे and there will be water. आणि मग जलप्रलय होणार आहे. There will be heavy flood. मग फार मोठा महापूर येणार आहे. Then it will be too late to मग build. फार उशीर होणार आहे बांधायला. Now is the time. आताचीच वेळ आहे. Draw closer to Jesus. येशूंच्या जवळ ये. Draw closer to Jesus. येशूंच्या जवळ या. Open your heart to Jesus. आपलं हृदय येशूंसाठी उघडा. If there are people here who have not given your heart to Jesus, जर इथे काही माणसं अशी असतील ज्यांनी आपलं हृदय अजून येशूंना दिलेलं नाहीये, I'm ready to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे. If you are not sure of your जर salvation, तुम्हाला तुमच्या तारणाची खात्री नसेल, then now is the time. आत्ताची वेळ आहे. Now is the time. आत्ताची वेळ आहे. Don't surrender under pressure. प्रेशर खाली येऊन सरेंडर करू नका. Surrender under comfort. आराम असताना, शांती असताना शरण या. प्रेशर आलं म्हणून नको, प्रेशर आल्यावर नको. Surrender when the sky is blue. जेव्हा आकाश निळं आहे तेव्हा शरण ये. I'm going to make a small salvation prayer. मी लहान तारणाची प्रार्थना करणार आहे. And those who are not sure of their salvation, आणि ज्यांना आपल्या तारणाची खात्रीच नाहीये, you can repeat this prayer after me. त्याने ती प्रार्थना माझ्या मागून बोला. And your souls will be saved. म्हणजे तुमचे जीव तारले जातील. खरा बशंदरुको महंदराता कालाबा. Say, my God, म्हणा माझ्या देवा, as you spoke to Noah जसं तू नोहाशी बोललास and he built the ark, आणि त्याने तारू बांधलं, you have spoken to me तू माझ्याशी पण बोललायस that my soul needs to be saved, की माझ्या जीवाचं तारण झालं पाहिजे, that my soul needs to enter the ark. की माझा जीव तारूत आला पाहिजे. And today that ark is Jesus. आणि आज तो तारू येशू आहे. So today आज I open my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडत आहे. Forgive me, Lord, मला क्षमा कर of प्रभू, all my sins. माझ्या सगळ्या पापांची. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I receive Jesus as my Savior. मी
येशूंना माझा तारणारा म्हणून स्वीकारत आहे and as my Lord. आणि माझा प्रभू म्हणून स्वीकारत आहे. Lord Jesus, प्रभू येशू, you are my Savior. तू माझा तारणारा आहेस. I will walk behind you every day of my life. मी तुझ्या मागे आयुष्यातल्या दर दिवशी चालणार आहे. I accept you as my Lord. माझा प्रभू म्हणून मी तुला स्वीकारत आहे. I accept you as my Savior. माझा मुक्तीदाता, मोक्षदाता आणि तारणारा म्हणून मी तुला स्वीकारत आहे. Thank you for saving me. धन्यवाद तू मला तारलस म्हणून. Remember me. माझी आठवण ठेव. Remember me, माझी Lord. आठवण ठेव प्रभू. माझी आठवण ठेव देवा. That is the prayer of the thief on the cross. वधस्तंभावर लटकलेल्या चोराची हीच प्रार्थना होती. Remember me. माझी आठवण ठेव. He didn't say remember my friend also. तो असं नाही म्हणाला माझ्या मित्राची आठवण ठेव. Each for himself. जो तो स्वतःसाठी. It's not family salvation. हे पारिवारिक तारण नाहीये. You stand for yourself and be saved. Parents स्वतःसाठी उभा cannot राहा. even stand for their children. आई वडील सुद्धा मुलाबाळांसाठी तारणात उभे नाही राहू शकत. The sons and daughters have to stand for themselves. मुला मुलींनी स्वतः उभं राहायचं आणि तारण घ्यायचं. That's why the thief said, म्हणून तो चोर म्हणाला remember me माझी आठवण ठेव. माझ्या when you घराण्याच्या enter into खानदानाची नाही. paradise. तू जेव्हा सुख लोकात जाशील माझी आठवण ठेव. Thank you, Jesus. धन्यवाद. You are saved. तुझं तारण It झालंय. is so easy. किती सोपं आहे. Salvation is so easy. तारण किती सोपं आहे. It is a free gift. तारण मोफत आलेलं दान आहे. Jesus had to pay heavily. येशूंना फार मोठी किंमत मोजायला लागली. मात्र But when it reached us, it came free. जेव्हा ते तारण आपल्यापर्यंत पोहोचलं ते फुकट आलं. Not because it has no value, त्याला किंमत नाही म्हणून नाही, but it has so much value that we cannot pay it. पण ते अनमोल आहे. त्याची किंमतच लावली जाऊ शकत नाही आणि आपण ती किंमत भरू शकत नाही. That's why Jesus paid on our behalf. म्हणून येशूंनी आपल्या वतीनं किंमत मोजली. I thank God मी प्रभूचे आभार मानतो that all of you are saved. की तुम्हा सर्वांचं तारण झालंय. That time only 8 were saved. त्यावेळेला नोहाच्या कारकिर्दीत फक्त 8 तारले गेले. Today I can see so many saved. आज मी अनेकांना तारलेलं पाहत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now I pray, आता मी प्रार्थना करतो. bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Whatever trouble they are going through, ज्या कुठल्या त्रासातून ते जात आहेत remove them from it all. बाहेर काढ त्या सगळ्यातून त्यांना. Bless बाबा, them शोधव, त्यांना आशीर्वाद and दे heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Those who need healing today, ज्यांना आज आरोग्याची गरज the आहे Lord will heal you now. प्रभू तुम्हाला आता आरोग्य देईल. Whatever pain, sickness you are suffering ज्या काही from, वेदना आजारपण तुम्हाला झालंय you will receive healing in your तुम्हाला आरोग्य places. मिळणार आहे. उभ्या जागी मिळणार आहे. Just call on to the name of Jesus. केवळ प्रभू येशूच्या नावाचा धावा करा. He is the ark of God. कारण की तोच देवाचा तारू आहे. He is the savior of the world. येशू जगाचा तारणारा आहे. He is the healer. येशूच आरोग्य दाता आहे. Lord Jesus, heal them. प्रभू येशू त्यांना आरोग्य दे. Let your healing power flow into them तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्यात वाहू दे and let them be आणि healed. त्यांना भर कर. Let them be strengthened. त्यांना शक्ती दे. Open their eyes त्यांचे डोळे उघड. करबा शंद मखंद करबा. that they may see this truth today. की त्यांना हे सत्य आज दिसावं. Master, प्रभू your coming is when we least expect. तुझं दुसरं आगमन सुद्धा अनपेक्षित रीतीनं होणार आहे. And we believe you are coming. आणि आमचा विश्वास आहे तू परत येणार आहे. Yes, we believe you are होय coming. होय आमचा विश्वास आहे तू Because परत you येणार said आहेस. you are coming. कारण तू म्हटलास तू परत येणार आहेस. आमचा विश्वास आहे. We don't want outside proof. आम्हाला बाहेरनं काही पुरावा नकोय. Your word of God is proof enough. तुझा शब्द आमच्यासाठी पुरेसा पुरावा आहे. तू म्हटलाय तू परत येणार म्हणजे तू परत येणार. When you said you will come तू येणार म्हटला for the first time and you came. पहिल्यांदा पण तू बोलला होता तू येणार आणि तू आलास. God said in the garden he will send a savior. देव म्हणाला बागेमध्ये की तो तारणारा पाठवणार मानवजातीसाठी. And he sent. आणि देवाने तारणारा पाठवला. And you came for the hardest work. आणि अगदी अवघड कामासाठी तू आलास. Now for the easiest work, will you not आता come? सोप्या कामासाठी येणार नाहीस का? You will surely come. नक्कीच परत येणार आहेस तू. Come, my Lord Jesus. ये माझ्या प्रभू येशू The ये. last chapter in the book of Revelation and the last few verses. प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात त्यातल्या काही शेवटच्या वचनांमध्ये The bride and the Holy Spirit said, come. वधू आणि पवित्र आत्मा म्हणतोय Come, ये Lord प्रभू, Jesus, come. ये प्रभू येशू Come, my ये. Lord Jesus, come. ये माझ्या प्रभू येशू
ये. Your people are ready, come. तुझे लोक तयार आहेत, ये. We want you to come. आमची इच्छा आहे तू यावस. We want to go to the place where there will be no tears, आम्हाला अशा जागी आता जायचंय जिथे अश्रू नाहीये, no sorrows, जिथे दुःख नाहीये, no death. जिथे मरण नाहीये, We will live forever and ever with जिथे आम्ही you. कायम 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 तुझ्या सोबत जगणार आहोत. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन Please be आमेन seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.